कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208106. माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत. त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे. आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही. त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे आणि आमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये, ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे. आजही आदित्यताई आम्ही बरोबर होतो, तटकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आज होते. त्यामुळे शिंदे साहेबांशी सुद्धा चर्चा त्याच्या संदर्भात झालेली आहे आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत, अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.